घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे ऋषिकेश आणि जानकी हे दोघंजणं बोलत बसलेले असतात. जानकी म्हणत असते, ऋषिकेश, ऐश्वर्या आपल्याला घाबरली आहे असं जरी तिने आपल्याला सध्या दाखवलं तरीही प्रॉपर्टीचे पेपर्स ते आपल्या हाती लागू देणार नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावंच लागेल. त्यावर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी अगं काय बोलतेस तू? अजून वेगळं काय करायचं आहे आपल्याला? आता सारंग मेला असं नाटक करतोय आपण. आपल्या सगळ्यांना तो सोडून गेलाय, त्यामुळे ऐश्वर्याही आता या गोष्टीला घाबरणार आणि मला खात्री आहे नक्की ती स्वतःहून आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स आणून देणार. त्याबरोबर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, नेहमी सारंग भाऊजी म्हणतात त्याप्रमाणे ऐश्वर्या ही आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असते. मग जर ऐश्वर्या वेळेस आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असते तर मग यावेळी आपल्याला ऐश्वर्यापेक्षा 2 पावलं पुढे राहायचं आहे. आणि मला माहिती आहे, पूर्ण खात्रीच आहे मला की ऐश्वर्या आपल्या हाती कागदपत्र एवढ्या सहजासहजी लागू देणार नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्या ही आता प्रॉपर्टीचे पेपर शोधत असते आणि मग ती स्वतःच्या गादीखालचे पेपर्स काढते आणि ते कवटाळते. तिला लगेचच ऋषिकेशचे शब्द आठवतात. ऋषिकेशने तिला सांगितलेलं असतं, ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आता पुन्हा जर माझ्या घरातल्यांना त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास किंवा त्यांच्या वाटी जरी लागलीस तरीसुद्धा तुझी गाठ माझ्याशी आहे. नाही जर तुला दुप्पटीने मी त्रास करून दिला ना तर मी सुद्धा नाव नाही सांगणार ऋषिकेश. आता ऐश्वर्या घाबरलेली असते. ऐश्वर्या म्हणते, हे पेपर्स मिळवण्यासाठी तो ऋषिकेश काहीही करू शकतो. आता मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. मग मला हे पेपर्स स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त जपावे लागतील. असं कुठेतरी हे पेपर्स ठेवावे लागतील की जिथे हे कोणालाच सापडणार नाही. नाहीतर त्या ऋषिकेश आणि जानकीने माझ्या खोलीची झडती घेतली तर सगळी वाट लागेल. असा विचार करून ती तिकडनं बाहेर पडते. तर दुसरीकडे आपण पाहतो की सुमित्रा ही सारंगचा फोटो घेऊन बसलेली असते आणि ती त्याच्याशी गप्पा मारत असते. ती म्हणत असते, सारंग, अरे का सोडून गेलास तू आम्हा सगळ्यांना? धाकट्या म्हणून आम्ही कायम तुझी थट्टा करायचो, मस्करी करायचो, तुला बोलायचो. मग तू का रे डाव साधलास असा? त्याबरोबर त्या ठिकाणी जानकी आलेली असते. सुमित्राची ही अशी अवस्था तिला बघवत नसते. ती विचार करते की आईनं किती त्रास होतोय. काय करू? सांगून टाकू का आईनं सगळं? इतक्यात सुमित्रा जानकीला बघते आणि हाक मारते, जानकी, ए जानकी, ये आत. जानकी आतमध्ये येते. सुमित्रा म्हणत असते, जानकी बघ ना गं, आपल्या सारंगचा हा फोटो बघ ना, किती हसरा, किती बोलका दिसतोय गं. असं वाटतंय आत्ता माझ्यासमोर येईल आणि माझ्याशी स्वतःहून बोलेल माझा सारंग. त्याबरोबर जानकी म्हणत असते, हो आई, असंच होईल. सारंग भाऊजी येतील आणि तुमच्याशी बोलतील. त्याबरोबर आता मात्र सुमित्रा जानकीवरती चिडते. जानकीला म्हणते, जानकी, अगं काय बोलतेस तू हे? तुला तरी कळतंय का? गेलेली व्यक्ती पुन्हा कधी येईल आणि कशी येईल गं? उगाचच काहीतरी बोलून तू माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू नकोस. मला माहिती आहे, माझा सारंग आता पुन्हा परत कधीच येणार नाही येते, माहिती आहे मला. त्याबरोबर आता लगेचच जानकी ही सुमित्राजवळ बसते आणि तिला म्हणत असते, आई, मला ना तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. इतक्यात त्या ठिकाणी आजी आलेली असते आणि आजी म्हणत असते, काय बोलायचं आहे तुला तिच्याशी? त्याबरोबर आता मात्र जानकी घाबरते. त्यावर आजी म्हणते, बोल ना, काय बोलायचं आहे? जानकी म्हणत असते, काही नाही, ते आईनं काही हवं आहे नको तेच विचारायला आले होते, बस, बाकी काही नाही. त्याबरोबर लगेचच आजी जानकीला म्हणते, ते सगळं बघायला मी आहे. हां, तू काही काळजी करू नकोस. तिला काय हवं काय नको मी तिला देईन. तू इथे थांबू नको. तिला थोडा वेळ शांतता हवी आहे, शांतता, कळलं का तुला? त्यामुळे तू आता इथनं निघ. उठ जा, चल. आली लगेच इथे मोठी, निघ. लुडबुड मध्ये मध्ये असं आता आजी जानकीला म्हणत असते. हे ऐकून जानकीला वाईट वाटतं थोडं, पण जानकी काही न बोलता गुपचूपपणे तिकडनं निघून जाणं पसंत करते. त्यानंतर आता लगेचच आजी ही सुमित्राला म्हणत असते, सुमित्रा, अगं काय चाललंय तुझं? अशी रडत कशी बसतेस तू? अगं, आपला गुंड्या आपल्याला सोडून गेला, पण आपल्या गुंडीचं काय? ती आता गरोदर आहे, 2 जीवांची आहे. मग आपल्याला तिची काळजी नको का घ्यायला? तिच्यासाठी तरी आपल्याला जरा आनंदी नको का राहायला? त्याबरोबर लगेचच इकडे सुमित्रा म्हणत असते, आई, अगं मला ते कळतच तर नाही आहे ना. ऐश्वर्याला चांगली मनस्थिती द्यायची म्हटलं तर पहिली माझी मनस्थिती सुधारायला हवी. पण मी काय करू? कशी मनस्थिती सुधारवू स्वतःची? त्याबरोबर आजी म्हणते, माझ्याकडे एक पर्याय आहे. आपण घरात गणपती बसू.
त्याबरोबर लगेचच आता आई म्हणते, काय बोलतेस तू ह्या आई? अगं घरात गणपती बसवायचा कसं शक्य आहे? माझा सारंग. त्याबरोबर आजी म्हणते, तेच तर. अगं आपल्या सारंगला गणपती किती आवडायचा बरं. गणपतीची सगळी तयारी, मखर, डेकोरेशन सगळं स्वतःच्या हाताने करायचं की नाही तो. प्रसादाची त्यालाच किती घाई असायची. मग आपण जर हा गणेश उत्सव साजरा केला ना, तर आपल्याला आणि गुंडीलासुद्धा असंच वाटेल, सारंग आपल्यामध्ये आहे आणि या सारंगसाठीच आपण हा उत्सव साजरा करायचा. म्हणजे गुंडीलाही जरा घरात बरं वाटेल आणि घरात चांगले संस्कार होतील. तिच्या पोटातल्या बाळावर जरा चांगले संस्कार होतील गं. त्याबरोबर आता मात्र सुमित्रालासुद्धा ही गोष्ट पटते. आजी सांगते, जा आता बाहेर आणि सगळ्यांना सांग आपण घरात गणपती बसवणार म्हणून. इतक्यात नानासाहेब त्या ठिकाणी आलेले असतात आणि नानासाहेबांनी त्या दोघींचं हे बोलणं ऐकलेलं असतं. ते म्हणतात, सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही? इथे आमच्या पोटचा पोरगा गेलाय आणि तुम्हाला गणपती बसवायचं पडलंय. इतक्यात सुमित्रा नानासाहेबांकडे येते आणि नानासाहेबांना म्हणायला लागते, नानासाहेब अहो आई जे बोलतीये ते बरोबर आहे. घरात गणपती बसवला तर ऐश्वर्यालाही जरा बरं वाटेल, रमेल तीसुद्धा. त्याबरोबर नानासाहेबांना हे सगळं पटत नसतं. तर आता लगेचच आजी म्हणत असते, अहो नानासाहेब जसा तुमचा मुलगा गेलाय तसाच माझाही नातू गेलायच की. जसं दुःख तुम्हाला आहे तसंच दुःख मलासुद्धा आहेच की. अहो पण जे घडून गेलं त्यालाच कुरवाळत दुनिया नाही ना बसत. दुनिया तर पुढे सरकते आणि म्हणून आपल्यालाही पुढे सरकावं लागतं. त्याबरोबर इथे आपण पाहतो ऐश्वर्या ही अडगळीच्या खोलीमध्ये प्रॉपर्टीचे पेपर लपवायला आलेली असते. आता ती प्रॉपर्टीचे पेपर एका कपाटात लपवते आणि म्हणत असते की चला आता इथून पेपर्स कोणाच्याही हाती लागणार नाही. त्या ऋषिकेश आणि जानकीने कितीही प्रयत्न केले ना हे पेपर्स शोधण्याचा, तरीही त्यांना काहीही झालं तरी हे पेपर्स मिळणार नाही म्हणजे नाही. आता बास. इतक्यात ती पाठी फिरत असते आणि पटकन आजी तिच्या मागे येऊन उभी राहते. आता आजी अशी अचानक येऊन पुढ्यात उभी राहिल्यामुळे ऐश्वर्या ही डचकते. त्याबरोबर आजीसुद्धा थोडी डचकते आणि मग ऐश्वर्याला म्हणते, काय गं काय झालं? मला बघून अशी भूत बघितल्याप्रमाणे का डचकलीस? बोल. त्याबरोबर आता मात्र ऐश्वर्याला काय सांगावं आजींना हा प्रश्न पडलेला असतो, कारण तिला सुचत नसतं. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की आता सुमित्राने घरात गणपती बसवायचा हा तिचा निर्णय सगळ्यांना सांगितलेला असतो. सौमित्र म्हणतो, काय घरात गणपती बसवायचा आई? त्याबरोबर सुमित्रा म्हणते, हो घरात आपण सगळ्यांनी गणपती बसवायचा. सारंग असल्यावर जसं करायचो सगळं काही अगदी तसंच करायचं. सारंगला गणपती किती आवडायचा तुम्हा सगळ्यांना माहीत आहे ना. गणपतीची सगळी तयारी, मखर, आरतीची सगळी तयारी कसा माझा सारंग एकटा करायचा. आणि जानकीचं जे वाक्य आहे प्रार्थनेतलं ते म्हणताना तर वळून वळून जानकीकडे बघायचा. जानकी आठवतंय ना गं तुला हे सगळं? जानकी होकार देते. त्याबरोबर नानासाहेब उठून उभे राहतात आणि सुमित्राला म्हणत असतात, सुमित्रा अगं शांत हो, रडू नकोस. सुमित्रा म्हणते, त्याला गणपती फार आवडायचा म्हणून गणपतीनेच त्याला बोलवून घेतला हो स्वतःकडे. त्याबरोबर नाना म्हणतात, हे बघ तुला सतत गणपती आणल्यावर सारंगची आठवण येईल, तू रडत बसशील ना म्हणूनच मी नकार देतोय. सुमित्रा डोळे पुसते आणि म्हणत असते की नाही रडत बसणार मी सारंगची आठवण काढून गणपतीमध्ये. पण आपण यावर्षीसुद्धा गणपती उत्सव साजरा करायचा, तो अगदी बिमाखात माझा सारंग असताना करायचो ना तसाच. आणि आता तुम्ही सगळ्यांनी नाही म्हणू नका हा, आणि घरात सुतक वगैरे शब्द तर बोलूच नका. तर इथे ऐश्वर्या ही म्हणत असते, आजी अहो मला सारंगची आठवण आली म्हणूनच मी ह्या खोलीत आले. सारंग इथे नेहमी यायचे हो साफसफाई करायला, पण आता इथे सारंग नाही येत. एकटेपणा जाणवला म्हणून ह्या खोलीत आले. असं वाटलं सारंग साफसफाई करतील. त्याबरोबर लगेचच आजी म्हणत असते, तुला जशी सारंगची आठवण येते ना तशीच घरात सगळ्यांनाच येते. अगं तुझ्या सासूचे तर रडून रडून डोळे सुजले, बिचारी खूप रडतीये गं. आणि नानासाहेबांचा तर चेहरा बघवत नाही आहे, खूप रडतायत तेही, त्यांनाही खूप वाईट वाटतंय गं. त्याबरोबर लगेचच इकडे ऐश्वर्या म्हणत असते, हो का बरं आजी तुम्हाला एक विचारू का? आजी म्हणतात, दोन विचार. ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा कसे आहेत हो? त्याबरोबर आजी म्हणते, ऋषिकेश कसा आहे म्हणजे? 6 फूट उंची आहे, चांगली शरीरयष्टी आहे, 2 पिळेदार मिशा आहेत, छान बाणेदार डोळे आहेत. त्याबरोबर आता पूर्ण शरीराचं वर्णन करायला लागते आजी ऋषिकेश दादाच्या. त्याबरोबर लगेच
ऐश्वर्या म्हणते, आजी आजी आहो तसं नाही हो, म्हणजे ऋषिकेश दादा जे बोलतात ते करून दाखवतात का? त्याबरोबर आजी म्हणते, हो मग तो जे बोलतो ते नेहमीच करतो. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, नेहमी करतात. त्यावर आजी म्हणते, काय झालं, तुला काही बोललाय का तो? त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही हो आजी, असं काही नाही आहे. त्यावर आजी म्हणते, हे बघ ऐश्वर्या, जर ऋषिकेश तुला काही बोलला असेल तर तू मला सांग, मी बघते त्याच्याकडे. सुमित्राला सांगून चांगली त्याची कान उपटणी करते. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, आजी तुम्ही कोणाला सांगणार नाही ना जर मी तुम्हाला सांगितलं तर? त्याबरोबर आजी म्हणते, नाही सांगणार. तू बोल, काय बोलला ऋषिकेश तुला? त्याबरोबर पुन्हा ऐश्वर्या म्हणते, आजी बघा हा, मी खूप विश्वासाने सांगते तुम्हाला, तुम्ही कोणालाच सांगणार नाही ना? आजी म्हणते, अगं नाही सांगणार, तू बोल तर खरं. ऐश्वर्या ही सांगत असते, आजी अहो ऋषिकेश दादांनी मला धमकी दिली. त्यांना सारंगच्या वाटणीची प्रॉपर्टीसुद्धा हवी आहे आणि त्याच्यासाठी ते मला त्रास देत आहेत हो. बस बाकी काही नाही. आता हे ऐकून मात्र आजी ही प्रचंड चिडलेली असते. तर ऐश्वर्या ही मात्र हे सगळं खोटं नाटं सांगत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता सगळेच जण सुमित्राला गणपती बसवण्यासाठी नकार देत असतात. सुमित्रा म्हणत असते, असं का करताय तुम्ही सगळे? त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, आई अगं आपल्या घरात सुतक. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, सुतक वगैरे शब्द माझ्यासमोर कोणीही उच्चारायचे नाही. मला माझ्या सारंगला आवडायचा तसा गणेश उत्सव साजरा करायचा आहे म्हणजे करायचं आहे. हवं तर तुम्ही सगळ्यांनी असं समजा की ही माझी शेवटची इच्छा आहे. बस मला गणेश उत्सव करायचा आहे. त्याबरोबर लगेचच जानकी त्या ठिकाणी येते आणि म्हणत असते, ठीक आहे आई, तुमची एवढी इच्छा आहे ना तर आपण याही वर्षी गणेश उत्सव अगदी बिमाखात साजरा करू. आपण सगळे मखर तयारी अगदी सारंग भाऊजी असताना करायचो उत्साहाने तशीच करू. आणि मी प्रसादाचे मोदकसुद्धा करायला घेते, तुम्ही काळजी करूच नका. त्याबरोबर इकडे आजी म्हणते, काय त्याने तुला धमकी दिली? बापरे, कॉलेजमध्ये असताना सुद्धा हा असाच होता आणि आतासुद्धा तेच? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, म्हणजे आजी? त्याबरोबर आजी सांगत असते, हे प्रतिष्ठित वगैरे हे सगळं आता, कॉलेजमध्ये असताना एक नंबरचा गुंड होता ऋषिकेश. अगं सतत नेहमी मारामाऱ्या, कोणाच्या तरी डोक्यात बॅट घाल, कोणाच्या तरी डोक्यात हॉकीची स्टिक घाल, कोणाच्या डोक्यात काय, कोणाचं कसं, रोज मारामाऱ्या. त्याबरोबर पुढे ऐश्वर्या म्हणते, काय? त्यावरती सांगते, हो मग अगं एकदा तर त्यांनी कॅन्टीनमध्ये काहीतरी डोसा की काय खाल्ला होता आणि ज्यावेळेस कॅन्टीनवाल्याने पैसे मागितले त्यावेळेस त्याने त्याच्या डोक्यात कढई उलटी घातली होती, माहिती आहे का तुला? मग ऐश्वर्या घाबरते. त्यावर आजी म्हणत असते, ऐश्वर्या अगं तू घाबरू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर. मी जाऊन ताबडतोब तुझ्या सासूला सांगते, तुझी सासू चांगल्या त्याच्या मिशा भादरून ठेवेल. त्याबरोबर पुढे आजी म्हणते, त्याला शिक्षा मिळायला हवी ना त्याने केलेल्या चुकीच्या कामाची. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, नाही हो आई नको, उगाच तुम्ही कशाला आता सांगायला जाताय. त्यावर आजी म्हणते, असं कसं? सांगायला तर हवंच. हे बघ त्याचं फावून द्यायचं नाही आपल्याला. सारंग नसला तर त्याला काय वाटलं की तो तुझ्याशी काही वागेल? नाही मी आहे तुझ्या बाजूने गुंडी, तू काळजी करू नकोस. हे बघ आपण मिळून त्या ऋषिकेशला चांगली अद्दल घडू. मी सांगते ना तुझ्या सासूला, बोलेन मी तिच्याशी. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, आजी अजून एक गोष्ट मागू का तुमच्याकडे? आजी म्हणतात, बोल ना गं बोल. त्यावर ती म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर झोपण्यासाठी माझ्या खोलीत याल का? आजी म्हणते, येईन, पण एका अटीवर, रात्रीच्या उंदरांशी गप्पा मारायच्या नाही, असं सारखं करायचं नाही. मला मध्यरात्री मध्ये उठवायचं नाही. मला रात्री शांतता लागते, समजलं? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, हो आजी सगळं समजलं मला. त्यावर ऐश्वर्या ही म्हणते, चला मग आजी आता आपण दोघीही झोपायला जाऊ. आणि हो, मी तुमच्यासमोर हात जोडून सांगते, काही झालं तरी ऋषिकेश दादांना हे सांगू नका की मी इथे प्रॉपर्टीचे पेपर्स लपवलेत म्हणून. त्यावर आजी म्हणते, अगं नेमकं तुझं चाललंय काय? अगोदर आले तर मला म्हणालीस की मी इथे उंदीर बघायला आले होते, उंदरांशी गप्पा मारत होते. नंतर आले तर म्हणालीस सारंगशी गप्पा मारत होते. नंतर विचारायला आले तर म्हणायला लागलीस की प्रॉपर्टीचे पेपर्स लपवलेत. नक्की चाललंय काय? म्हणजे वय तुझं झालं आहे की माझं झालं आहे? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, माझं वय झालं आहे, तुमचं नाही. पण मी इथे प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेत हे फक्त तुम्हाला माहिती आहे. हे घरात इतर कोणालाही कळता कामा नये, अगदी कोणालाच नाही आजी. त्याबरोबर आजी म्हणत असते की तू काळजी करू नको, मी कोणाशीच ह्या विषयावरती काहीही बोलणार नाही. बरंच चल, आता मला खूपच जास्त झोप येत चाललेली आहे, आपण आता जाऊया आणि झोपून घेऊया.
त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते हो हो चालेल ना, आणि मग त्या दोघीजणी झोपण्यासाठी म्हणून तिकडनं निघून जातात. त्याबरोबर इकडे सौमित्र म्हणत असतो दादा आपल्याला खूप तयारी करावी लागणार आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो की हो ना, खरंच मला वाटलं होतं यावर्षी आपल्याला गणपती उत्सव साजराच नाही करायचा, त्यामुळे मी सुद्धा काही तयारी केलेली नाही आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला गणपतीची मूर्ती ऑर्डर करावी लागेल, पहिलं महत्त्वाचं काम तर ते असतं ना. त्याबरोबर जानकी म्हणत असते एक मिनटं, हे बघा तुम्ही सगळ्यांनी अजिबातच गोंधळ करू नका आणि काळजी तर मुळात करू नका. दरवर्षी ज्याप्रमाणे गणपती उत्सव साजरा होतो अगदी यावर्षीही आपल्याला गणपती उत्सव तसाच साजरा करायचा आहे आणि तयारीची वगैरे तर कोणी काहीच काळजी करू नका. यावर्षीही अगदी तशीच तयारी होईल जसे सारंगभाऊजी असताना व्हायची. आई, यावर्षी मात्र आता यादीची जबाबदारी सगळी तुमच्यावरती आणि नानांवरती आहे. नानांनी आणि तुम्ही मिळून सगळी यादी वगैरे बघायची. त्याबरोबर सुमित्रा म्हणते हो हो चालेल ना, आता थांबलात का, चला, असं म्हणून नानासाहेबांना घेऊन आई आता तिकडनं बेडरूममध्ये जाते. तर आता इकडे जानकीने गणपती उत्सव साजरा करायला होकार दिलेला असतो. ही गोष्ट ऋषिकेश, अवंतिका आणि सौमित्र तिघांनाही पटलेली नसते. त्यामुळे आता सुमित्रा आणि नानासाहेब तिकडनं गेल्यावर सगळेच जण जानकीकडे बघायला लागतात. आता जानकी सगळ्यांना विचारते की काय चाललंय तुमचं, माझ्याकडे सगळे हे असे का बघताय, अरे काय झालं बोला ना. आता जानकी सगळ्यांची तोंडं एक एक करून बघत असते. त्याबरोबर लगेचच इथे आता अवंतिका म्हणायला लागते, वहिनी अहो काय चाललंय तुमचं, कशाला उगाचच्या उगाच तुम्ही गणपती बसवायला होकार दिलात, काय गरज होती. त्याबरोबर जानकी म्हणत असते की गणपतीच तर होणार आहे ना, खरा उत्सवाचा महासंगम. त्याबरोबर जानकी काय बोलते हे कोणाला कळतच नसतं. मग आता जानकी ही सगळ्यांना अगदी एक एक गोष्ट उलगडून सांगते. आता जानकीचा प्लॅन एवढा सुपर बसतो की तिचा प्लॅन हा सगळ्यांनाच खूप आवडलेला असतो. अवंतिका म्हणत असते वाव वहिनी वाव, काय प्लॅन बनवला आहे तुम्ही, खरंच यू आर अ सिम्पली ग्रेट, एक नंबर. त्याबरोबर ऋषिकेशसुद्धा म्हणत असतो मला तर वाटतंय हे सगळं काही अगदी गणपती बाप्पाच आपल्याकडून ठरवून करून घेतोय ग. त्याबरोबर जानकी म्हणते हो ना, अहो तसंच आहे, मी फक्त नाममात्र आहे, सगळं गणपती बाप्पाच आपल्याकडून करून घेतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या वगैरे ज्या काही आता घोषणा असतात त्या जानकी देते आणि मग म्हणत असते की आता सगळं काही अगदी आपल्या मनाप्रमाणे घडणार, फक्त तुम्ही बघत राहा. तर आता इकडे ऐश्वर्या ही रात्रीची झोपून उठलेली असते. तर आजी तिला सांगत असते गुंडे जा पटकन आवर जा पटकन आणि मग खाली ये, खाली गणपतीची तयारी सुरू आहे, तूही जरा हातभार लाव. ऐश्वर्या म्हणते काय गणपतीची तयारी. त्यावर आजी तिला सांगते हो, घरात गणपती बसवायचा आहे ना त्याची तयारी. आता हे ऐकून मात्र ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या ताबडतोब खाली येते आणि म्हणत असते काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं, इथे माझा नवरा गेलाय आणि तुम्हा सगळ्यांना घरामध्ये गणपती बसवायचे, तुम्हा सगळ्यांना घरामध्ये सण उत्सव साजरा करायचे, काही वाटतं की नाही तुम्हाला, असे कसे वागू शकता तुम्ही सगळेजण, काही गणपती वगैरे साजरा करण्याची गरजच नाही आहे. एवढं बोलून ती तिकडनं जात असते. त्याबरोबर आता लगेचच सुमित्रा तिकडे येते आणि थांबत म्हणते थांब ऐश्वर्या, हे बघ मला वाटलं होतं की जर गणपती हा उत्सव आपण साजरा केला तर तुला बरं वाटेल, तुझं मन प्रसन्न होईल. अगं तुझ्यासाठीच मी हा सण साजरा करण्याचा घाट घातला होता बाई, पण जर तुला नको वाटत असेल हे सगळं तर काही हरकत नाही, आपण नको बसवू या घरात गणपती. त्याबरोबर आता इकडे सौमित्र, अवंतिका, त्याचबरोबर जानकी, ऋषिकेश, सारंग हे पाचही जणं बाहेर गार्डनमध्ये भेटलेले असतात. सारंग म्हणत असतो आता काय झाला आपला प्लॅन फ्लॉप. त्यावर जानकी म्हणत असते नाही सारंग भाऊजी, काहीच काळजी करू नका, आपला प्लॅन एवढ्या सहजासहजी मी फ्लॉप होऊ देणारच नाही. त्यावर सगळे विचारतात म्हणजे नेमकं आता काय करायचं. त्यावर जानकी ही लगेचच तिचा प्लॅन त्यांना सगळ्यांना समजावून सांगते. आता हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. तर जानकी म्हणते सगळं आपल्याला हवं तसं आपल्या मनाप्रमाणेच घडणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.